13व्या स्थानावरील अक्षर ई नंतर येणारा 13वर हे ई आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13वा कोण आलं? आता या अक्षराच्या म्हणजे आर या अक्षराच्या डावीकडील चौथं अक्षर, आर च्या डावीकडील चौथं म्हणजे हे 1 2 3 आणि 4 कोण आलं? यन. आता सांगितलं की त्यांच्या मधोमधचं अक्षर कोणतं आहे. कोणाचं? एक आर नावाचं आणि दुसरं कोण? यन नावाचं. यन. आर आणि यनच्या मधोमध कोणी यायला लागलं? इकडून एक अक्षर, इकडून एक अक्षर लागलं. कोण आलं बघा? कोण आलं? ओके. आता बघा दुसरा, अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील पहिली 3 अक्षरे उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमालिका तयार केली. या अक्षरमालेत 21व्या स्थानावर कोणते अक्षर येते? आता आपल्याला पहिले काय, प्रत्येक गटातील पहिले 3 अक्षरे उलट क्रमाने लिहायची. म्हणजे ए बी सी ऐवजी काय करायचं? सी बी ए. पुन्हा या गटातलं काही एच जी आणि एफ. या गटातलं कोणी एम एल आणि याच्यातलं काही आर क्यू आणि पी. आणि या गटातलं डब्ल्यू पी आणि यू. तर त्यांनी काय सांगितलं, या अक्षर मालिकेच्या प्रत्येक गटातले पहिले 3 अक्षर उलट क्रमाने लिहिले. नवीन अक्षर मालिका तयार झाली. आता कशी झाली? सी बी ए डी ई एच जी एफ आय जे अशी झाली. ठीक आहे. त्याने सांगितलं 21व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. पण कोणीकडून या अक्षर मालिकेत 21व्या स्थानावर कोणते? इकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21व्या स्थानावर कोण आलं? कोण आलं 21व्या स्थानावर? डब्ल्यू आला. लक्षात द्यायला लागलं. त्यानंतर बघा, अक्षरमालेत पी पासून एक अक्षर वगळून येणारे परंतु एचच्या लगत नसलेले अक्षर उजवीकडून कोणत्या स्थानावर? अक्षरमालिकेत पी पासून एक अक्षर वगळून. आता पी आहे, पी पासून एक अक्षर वगळून म्हणजे हे अक्षर आणि हे अक्षर नाही जमणार. पीच्या बाजूचे लगतचे अक्षर नाही जमणार, ते वगळून. परंतु एचच्या लगत नसलेले, आता एचच्या लगत हा आर आहे, एचच्या बाजूला हा आर आहे म्हणून हा पण जमत नाही. मग पीच्या लगत हे नसलेले कोण असणार आहे? एन असणार आहे. कोण आहे? कारण पी ला सोडून एक अक्षर सोडून दोघं जण आहात. कोण बसले? एक घर सोडून क्यू ला सोडून आर बसला आणि ओ ला सोडून एन बसला. पण तो काय नाही लागला, एक त्याचा शेजारी एस नसला पाहिजे. तर मग कोण आहे इकडं? एन. कोण आहे तिकडं? एन. लक्षात येतंय? एन नसलेले उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे? तर उजवीकडून कोणत्या स्थानावर आहे म्हणजे? आता उजवीकडून म्हणजे इकडून. तर हे किती वेळा लागले? हे 10 11 आणि 12. 12व्या स्थानावर. किती स्थानावर आहे? 12व्या. किती स्थानावर आहे? 12व्या. तर त्यानंतर बघा, अक्षर मालिकेतील अक्षरांचा क्रमांक त्यांच्या मूळ क्रमांकाच्या 5 पट आहे असे गृहीत धरल्यास एच व पी अक्षरांच्या नवीन क्रमांकाची बेरीज किती आहे? आता एच आणि पी बघा, एचचा अक्षर किती आहे? किती क्रमांक आहे बघा? 5 6 7 8. एचचा क्रमांक किती आहे? 8. पीचा क्रमांक किती आहे? 5 आणि 5 10 15. 15 आणि किती झाला? 16. किती झाले? 16. बरोबर आहे. याची दुप्पट करा म्हणते. त्याची काय, सॉरी, याची 5 पट. 8 पंचे 40. याची 5 पट करायचे. 6 पंचे 30 30 0 8 झाले 3 5 1 5 6 7 8. किती झाले? 80. आता बघा, या दोनची बेरीज करायची. 40 आणि 80 किती व्हायला लागले? 120. किती आले? कळालं की नाही? त्याचे क्रमांक घेतले, मूळ क्रमांक एचचा पीचा घेतले, त्याची 5 पट केली. 8 ची 5 पट 40. 16 पंचे 80.
आणि त्या दोघांची नवीन क्रमांकाची बेरीज केली आहे. नवीन क्रमांकाची बेरीज केली किती आली 120. कळायला लागलं? त्यानंतर अक्षर मालिकेत जे नंतर येणाऱ्या 6व्या स्थानावरील अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर यांच्या मध्यभागी कोणते अक्षर येते? आता या अक्षर मालिका जे नंतर येणारे 6वे स्थान जे आहे याच्यानंतर 6वे स्थान कोणते यायला लागलं? 1 2 3 4 5 आणि 6व्या स्थानावर कोण यायला 3 अक्षर आणि या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर 1 2 3 4 कोणी यायला लागलं? चौथे अक्षर कोणी यायला? यल. बरोबर आहे. यांच्या मध्यभागी अक्षर कोणता? कोणी यायला लागलं? इकडून ओ सोडला, इकडून यम सोडला. कोण आलं मध्यभागी? कोण आलं? कोण आलं? दिलेल्या अक्षर मालिकेतील तिसरे अक्षर 2 वेळा म्हणजे कोण? हे 2 वेळा सी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरे अक्षर 2 वेळा झालं. त्याच्यानंतर 19वे अक्षर 2 वेळा म्हणजे कोणतं व्हायला लागले? 1910 15 एस 19वा अक्षर किती वेळा? 2 वेळा. त्यानंतर पहिले अक्षर 9वे अक्षर आणि 12वे अक्षर 1 वेळा. पहिले अक्षर 1 वेळा, 9वे अक्षर 1 वेळा म्हणजे आय 1 वेळा आणि 12वे अक्षर 1 वेळा. 12वे अक्षर कोण आहे? याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा म्हणतो. काय यायला लागला याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द? क्लासिक. कोणता यायला लागला? क्लासिक. आणि याच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडून लगतचे अक्षर कोणते? आता याच्या मध्यभागी असलेल्या याच्या मध्यभागी अक्षर कोण आहे? मध्यभागी यायला लागला यस. बरोबर आहे. मध्यभागी कोण याला? मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर कोण? उजवीकडचे लगतचे अक्षर म्हणजे कोण यायला लागलं? यस यायला लागलं. उजवीकडचे लगतचे कोण यायला लागले? यस. लक्षात यायला. त्यानंतर बघा इंटेलिजंट. आता इंटेलिजंट या शब्दाला काय म्हणतात? इंटेलिजंट म्हणजे काय होते? हुशार. काय होते? इंटेलिजंट शब्दाचा अर्थ काय होते? हुशार. या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे अनुक्रमे घ्यावे लागतील? आता 8 क्रमांकाला कोण आहे तर आपण याला क्रमांक देऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. 8 क्रमांकावर कोण आहे रे? सांगायला बघा. यस. 5 नंबरला 1 नंबरला 12 नंबरला 12 नंबरला यल. 20 नंबरला टी. 8 नंबरला यस. 25 नंबरला वाय. हेल्दी शब्द झाला म्हणजे याचा अर्थ होतो आरोग्यदायी. काय होते? आरोग्यदायी. आरोग्यदायीचा अर्थ काय? हुशार होत नाही म्हणजे हे होत नाही. ओके. दुसरा 23 नंबरला डब्ल्यू. 9 नंबरला आय. 19 नंबरला यस. 4 नंबरला टी. 15 नंबरला 13 नंबरला विजडम म्हणजे शहाणपणा. शहाणपणा किंवा चातुर्य. ठीक आहे. हे वेगळा शब्द आहे. 3 नंबरला ई. काय होते? सॉरी 3 नंबरला सी. 12 नंबर 5 नंबर ई. 22 नंबर पी. पुन्हा 5 नंबर ई. 18 नंबर लेवर म्हणजे हुशार. लेवर म्हणजे काय होते? आपल्याला विचारला होता इंटेलिजन्सचा समानार्थी शब्द काय होणार आहे? आनंद.